मला मोबाईल नको, मला लॅपटॉपसुद्धा नको, मला फिरायला जायचं नाही, चांगले कपडे बूटसुद्धा नकोत. पप्पा, मला तुमची गरज आहे. मला माहीत आहे की तुम्ही कष्ट करता. आम्ही 4 भावंड, आमचं शिक्षण, कपडे, लत्ते हे सर्व तुम्ही बघता तुमच्या नोकरीतून. आणि कधी आम्ही चार भाऊजण एकत्र येऊन विचार करतोय की पप्पा आपल्यासाठी किती काम करतात, पण आपल्याला वेळ देत नाहीत. कधी तुमच्या स्पर्शाचा, तुमच्या मायेचा, तुमच्या आलिंगनाचं, चुंबनाचं आम्हाला फार फार गरज उनी भासते. तुम्ही नेहमी काम करत असता, आई पण काम करत असते. कधी आमच्यावर दुर्लक्ष होतं. हे एका 12 वर्षाच्या मुलाचे शब्द आहेत. त्याचे वडील ओक्साबोक्षी रडतात की माझ्या मुलाला गरज आहे ती माझ्या सानिध्याची, माझ्या प्रेमाची, माझ्या आपुलकीची. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण बघत आहोत की मार्था व्यस्त आहे आणि मारियाने काही जे निवडलेलं आहे ती देवाच्या चरणाशी बसून देवाचे शब्द ऐकणे आणि ती ध्यानात आहे, प्रार्थना करत आहे. ती अंतर्यामी झालेली आहे. मरियेचं जे ध्यान आहे ती येशूच्या जीवनावर केंद्रित आहे. फक्त काम एवढंच नाही. आपल्याला गरज आहे ध्यानाची, प्रार्थनेची, कारण हे दोन्ही आपल्या मानवी जीवनाची ते 2 पाय आहेत, ते फाउंडेशन आहे. आणि जर त्याच्यामध्ये तफावत आली तर कधी तुम्ही आणि मी आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये एक दुष्काळ निर्माण झालेला आपण अनुभवत असतो. येशू मार्थेला जेव्हा बोलतो तेव्हा तो तिला लाजवत नाही, रागावत नाही, पण तू देवाचे शब्द ऐकावेत, वचन ऐकावेत आणि ते समजणे हे फार गरजेचं आहे. अगोदर जर प्रार्थना केली आणि देवाकडे आपण जर आशीर्वाद, कृपा आणि मागितल्या तर मग आपले जे काम आहे, कार्य आहे, सेवा आहे ते सर्व काही सुरळीत होतं. त्याच्यामध्ये डळमळ नाही, त्याच्यामध्ये कमीपणा येत नाही. मग आपण खऱ्या मनाने, खऱ्या दिलाने, अगदी प्रेमाने ते कार्य किंवा सेवा आपण करू शकतो. कारण आपण देवाकडे अगोदर प्रार्थना केलेली आहे, मागितलेलं आहे आणि त्याची कृपा, त्याचे आशीर्वाद आपल्यावर असतात. मी अबुधाबीला आहे आणि इथं एक डॉक्टर आहे जिथं आम्ही सर्व फादर लोक त्याच्याकडे जातोय. एका हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत, कॅथलिक आहेत आणि नर्सेस जेवढ्या त्या हॉस्पिटलमध्ये आहेत, काम करत आहेत, त्या सर्वजण एकत्र ह्या डॉक्टराच्या रूममध्ये येतात. कारण तसं त्यांना अलाउड नाही. तरीसुद्धा हे डॉक्टर जवळजवळ 15 मिनटं ह्या 10-15 नर्सेसच्या बरोबर प्रार्थना करतात. ड्युटी चालू होण्याअगोदर बायबल वाचन आणि मग थोडीशी प्रार्थना, मग मरियेकडे प्रार्थना, काही संताकडे प्रार्थना, हे सर्वजण एकत्र मिळून 15 ते 20 मिनटं हे देवाकडे मागत असतात. जेव्हा त्यांनी मला सांगितलं तर त्यांना मी विचारलं तुमचा अनुभव काय. ते म्हणालेत, फादर, इथं जेवढे पेशंट्स येतात आणि हे पेशंट अनेक आजाराने ग्रस्त झालेले असतात आणि आम्ही जेव्हा प्रार्थना करतो देवाकडे संपूर्ण दिवस अगदी आनंदात जातो. मग कधी थकावट येत नाही, कधी राग येत नाही, असं कधीच आमच्या हातून चुका होत नाही. कारण आमच्या पाठीशी, आमच्या डोक्यावर देवाचा आशीर्वाद आहे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना आणि सेवा हे एकमेकाचे पूरक आहेत आणि एकमेकाशिवाय ते दोघंही अपूर्ण आहे. मग तुम्ही कितीही कार्य केलं, कितीही प्रार्थना केली तर त्याला अर्थ
नाही किंवा त्यापासून आपल्याला काही खरं मिळत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ती धर्मामध्ये किंवा ख्रिस्ती माणसाने ध्यानशील कर्मयोगी व्हावे, कारण त्यामध्ये देवाचे शब्द तुम्ही आणि मी ऐकून योग्य मार्ग काय आहे, योग्य कार्य काय आहे आणि आपण इतरांना वागणूक कशी द्यावी हे आपल्याला ह्या दोन्ही मंत्राकडून आपल्याला शिकावंसं मिळतं. प्रिय बंधू भगिनींनो, येशूने मार्थाला आणि मरियेला साथ दिली आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये देवाचे शब्द ऐकण्याची गरज होती आणि तो आपल्या मृत्यूशी लढण्यासाठी, वधस्तंभावर खेळण्यासाठी किंवा वधस्तंभ वाहण्यासाठी तो जणू काही तयारी करत होता. आणि त्या अगोदर तो मार्था आणि मारिया ह्या दोघांच्या घरी जाऊन जेवण करतो आणि त्याचं जे वेलकम केलं जातं, त्याला जी वागणूक दिली जाते, त्याचे जी सन्मान केला जातो, तो सन्मान फार मोठा या दोन्ही बहिणीकडून होत असतो. सेवा करताना मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आणि मला प्रार्थनेची पूर्तता करणे हे आवश्यक आहे. आणि प्रार्थना जर नसेल तर सेवा अगदी म्हणजे कशी आपल्याला वजनी वाटते, नकोशी वाटते, भारावलेली वाटते आणि एक जबाबदारी मोठी अशी वाटू लागते. पण दोन्ही प्रार्थना आणि सेवा जर एकमेकांना पूरक असतील तर तुम्हाला आणि मला कधीही कंटाळा येणार नाही की ती सेवा करू असं वाटते नेहमी की मी एकमेकाची सेवा करावी म्हणून. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये असणे हे फार महत्त्वाचं आहे. आपले वैयक्तिक कार्यक्रम, आपले वैयक्तिक कार्य हे बाजूला ठेवून जर आपण त्या देवासमोर नतमस्तक झालो, हातामध्ये बायबल घेतलं किंवा रोजरी घेतली किंवा जपमाळा घेतली, तर प्रिय बंधू भगिनींनो त्याच्यामध्ये भरपूर फरक पडतो. हे आमच्या सर्व धर्मगुरूचं सुद्धा एक्सपिरियन्स आहे. कारण आम्ही प्रार्थना चालू केल्याशिवाय कोणतंही कार्य आम्ही करत नाही. मग ते जेवण असो किंवा मिस्सा असो किंवा प्रार्थना असो, काही पण असो, आम्ही प्रार्थना सर्वजण एकत्र येऊन म्हणतो आणि मग आमचे जे कार्य आहे, आमची जी सेवा आहे ती फार प्रेमाने आम्ही पुढे नेत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, लूकने स्त्रियाची प्रतिष्ठा दाखवलेली आहे आजच्या शुभवर्तमानामध्ये. कारण पूर्वीच्या वेळी येशू येण्याअगोदर स्त्रियांना मान सन्मान नव्हता. जिथं पुरुष हे डॉमिनेट करायचे आणि येशूच्या पायाशी बसून येशूचे शब्द ऐकण्याची ही जी रीत किंवा ही जी प्रथा चालू झाली ती येशूपासून चालू झाली. त्या अगोदर त्या काळात पुरुषांचं कार्य किंवा पुरुषांना जो मान होता तो मान जणू काही येशूने हिरावून घेतला, हिसकावून घेतला आणि तो स्त्रियांना दिला. आणि म्हणूनच मारिया येशूच्या पायाशी बसून त्यांची वचनं किंवा त्यांचे शब्द ऐकत आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे मार्था किचनमध्ये व्यस्त आहे आणि तिला वाटलं असेल बिचारीला की प्रभू येशू ख्रिस्त मरियेवर जास्त प्रेम करतात, माझ्यावर प्रेम करत नाही, मी एकटी इथं काम करत आहे आणि त्याला त्याचं काही वाटत नाही, तिलाही काही वाटत नाही आणि मला स्वयंपाक करावा लागतो. कधीकधी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात, आपल्याला वाटतं की मीच करतोय, मला कोणी मदत करत नाही. जर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर असेल, जर प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद कृपा असेल तर तुम्ही आणि मी आपण कितीही कार्य केलं तर थकत नाही. आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये आपला जो इतिहास आहे तो इतिहास हेच शिकवतं, जे कार्य चर्चमध्ये झालं, जगामध्ये झालं, ते सर्व कार्य अशा लोकांनी केलेलं आहे ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवून, प्रभूच्या पायाशी बसून, त्याच्याशी विचार विनिमय करून प्रभूची जे संदेश आहेत ते संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोचवले. कसे पोचवलेत? प्रथम त्यांनी देवाशी संवाद साधला, देवाशी मनचिंतन केलं आणि मग ते मिशन कार्यांना ते पुढे गेलेत.
प्रिय बंधू भगिनींनो, देवाची खरी सेवा जर करायची असेल तर त्याच्या शिकवणी प्रमाणे वागणे, त्याच्या शिकवणीकडे लक्ष देणे. कारण त्याची शिकवणूक तुमच्या आणि माझ्या जीवनात नसेल तर आज जसं जगामध्ये अंधकार माजलेला आहे, प्रत्येक ठिकाणी माणूस माणसाला ओळखत नाही. आज माणुसकी हा धर्म जो आहे तो विसरला जात आहे. किती लोकांना मारलं जात आहे, किती लोकांवर अत्याचार केले जात आहेत. अशा वेळी प्रिय बंधू भगिनींनो, देवाचे शब्द ऐकून देवाच्या वचनाप्रमाणे जर आपण जीवन जगलो तर खरोखर या जगामध्ये भरपूर अशी शांती आणि सेवा निर्माण होऊ शकते. तर तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी मरिया आणि मार्था हा संदेश देत आहे. तर पहिला संदेश आहे, आध्यात्मिक बॅटरी जी आहे ती रिचार्ज करायला पाहिजे. आणि आध्यात्मिक बॅटरी रिचार्ज करण्यासाठी आवश्यकता कशाची? तर बायबलची, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दाची. त्याचप्रमाणे आपली जी मिस्सा आहे, ख्रिस्त बलिदान जे आहे आणि इतर जे सॅक्रमेंट्स आहेत त्या सॅक्रमेंटची आपल्याला गरज आहे. त्याद्वारे आपली आध्यात्मिक बॅटरी आपण रिचार्ज करू शकतो. कारण आज जगामध्ये भरपूर असे टेम्पटेशन आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. सोशल मीडिया पण बघा, तुम्हाला आणि मला देवापासून, स्वतःपासून, आपल्या फॅमिलीपासून दूर नेत आहेत. आज आपली मुलं आपल्या घरामध्ये एकटी बसलेली असतात. आपण सुद्धा एकटे बसून आपण लॅपटॉपवर, आपल्या मोबाईलवर कितीतरी वेळ, कितीतरी तास आपण घालवत आहोत. एकमेकांना टाईम देणे, वेळ देणे हे आज अशक्य झालेलं आहे. आणि का अशक्य झालेलं आहे? आपण स्वतःहून ते ओढावून घेतलेलं आहे. आज तुमच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, तुमच्याजवळ माझ्याकडे वेळ नाही. आज आपण अभावी आहोत आणि भुकलेले आहोत. कितीतरी लोकांना तुमच्या आणि माझ्या शब्दाचा, स्पर्शाची गरज आहे. तर प्रिय बंधू भगिनींनो, आज डॉक्टर, नर्स, पालक ह्यांना तणाव येतो. घरामध्ये, कुटुंबामध्ये, पती पत्नीमध्ये, धर्मगुरूमध्ये, धर्मभगिनीमध्ये सुद्धा तणाव निर्माण होतो. हा तणाव जर दूर करायचा असेल तर आध्यात्मिक शक्ती हवी. आणि आध्यात्मिक शक्ती जर कमकुवत असेल, त्याच्यामध्ये बॅटरी रिचार्ज नसेल तर ती आपण रिचार्ज करावी लागेल. तर वेळोवेळी आपलं काम थांबवून, आपले जी कार्य आहे ती थांबवून प्रभूशी संवाद करायचा, त्याच्याकडे साधना करायची, प्रार्थना करायची, ध्यान करायचं. म्हणजे आपण जर एकत्र प्रार्थना केली, कुटुंबामध्ये जर एक जोडप्याने आपल्या मुलाबरोबर एकत्र प्रार्थना केली तर ते गरजेचं ठरतं. त्यामुळे कौटुंबिक जी नाती आहेत, जे जीवन आहे ते अगदी मजबूत होतं. आणखीन एक उदाहरण द्यायचं म्हणजे इथं आमच्या अबुधाबीला असे भरपूर कुटुंब आहेत. एक असं गोवन कुटुंब आहे आणि त्यांच्याकडे 3 मुलं आहेत आणि त्यांची बायको आणि हे पती दोघंही कामाला जातात. पण कामावरून लेट येतात, जवळजवळ 9:30 वाजता ते परत येतात. 9:30ला आल्यानंतर बरोबर 10 वाजता सर्वजण एकत्र, ती मुलं कधी कधी झोपलेली असतात, आईवडिलांचा आवाज ऐकल्यानंतर उठतात आणि लगेच येतात आणि प्रार्थना करतात. ही मुलं, मोठा मुलगा जो आहे तो 25 वर्षाचा आहे आणि लहान जी मुलगी आहे ती जवळजवळ 19 वर्षाची आहे. प्रिय बंधू भगिनींनो, त्या कुटुंबामध्ये जे नातं आहे, जे प्रेम आहे, जी आपुलकी आहे, ही आपल्याला त्यांना सांगावायची गरज नाही, आपल्याला कळतं. कारण ती एकत्र प्रार्थना करतात. आणि भरपूर ही 3ही मुलं पॅरिशमध्ये इतके ॲक्टिव्ह आहेत. त्यांचे वडील युकरिस्टिक मिनिस्टर आहेत आणि मम्मी लेडीज सोडॅलिटीमध्ये आहे. तर प्रिय बंधू भगिनींनो, हा प्रार्थनेचा प्रभाव तुमच्या आणि माझ्यावर येऊ शकतो. मार्था मरियेप्रमाणे सेवा आणि प्रार्थनेत संतुलन ठेवावं. ते जर असेल तर सर्व काही ठीक होऊ शकतं. दुसरा संदेश जो आहे, ऐकणारी मार्था आणि सेवा करणारी मरिया, ह्या दोन्ही आवश्यक आहेत आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये आणि जगामध्ये. कारण चर्च आणि कुटुंब हे दोघंही कामं करत आहेत. मार्थासारखे खूप आपल्याला लोकांची गरज आहे. आपल्या पॅरिशमध्ये म्हणा, घरामध्ये म्हणा, महत्त्वाचे आहेत. प्रत्येकजण महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. पण देवाचे वचन ऐकण्याचा आणि प्रार्थनेसाठी वेळ देण्याचा विसर कधीही करू नका, विसरूच नका. कारण हे दोन्ही
फार महत्त्वाचे आहेत. तिसरा संदेश जो आहे आपल्या जीवनासाठी, घर आणि कामाच्या ठिकाणी मरियेप्रमाणे चांगले ऐकणारे व्हा. कारण आज आपण ऐकत नाही. मी काय बोलत आहे आणि माझं संपूर्ण बोलणं, माझे संपूर्ण संदेश मी ऐकत नाही. त्या अगोदर मी माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये उत्तर तयार करत असतो. म्हणजे कसं 70% जे मी काय बोलतोय ते लोक ऐकत नाहीत. आणि त्यामुळं काय असतं, आपले जे संबंध आहेत ते चांगले सुधारत नाहीत किंवा आपले प्रॉब्लेम्स आणि समस्या ज्या आहेत त्या आपण चांगल्या रीतीने सोडवू शकत नाहीत. प्रिय बंधू भगिनींनो, आपण इतके व्यस्त झालेलो आहोत. प्रत्येकजण धावतोय. कुठे धावतोय, कुठे पळतोय त्यालाच त्याची कल्पना नाही. असं सांगितलं जातं की एक तरुण आपल्या घोड्यावर बसून गावामध्ये फेरफटका मारायचा आणि गावामध्ये दररोज संध्याकाळी तो फिरायचा. तर एक दिवशी एका वृद्ध माणसाने त्या मुलाला विचारलं, जॉनी, तू घोड्यावर बसून कुठे चालला आहेस? तर जॉनीने हसत म्हटलं, काका, तुम्ही मला का विचारता मी कुठं चाललो? माझ्या घोड्याला विचारा, माझा घोडा तुम्हाला सांगेल मी कुठे चाललो. तर ते काका म्हणाले, अरे बाबा, तुझ्या घोड्याला कसं कळणार? तो प्राणी आहे, तू माणूस आहेस, तुला कळलं पाहिजे की कुठे चालला आहेस. प्रिय बंधू भगिनींनो, आज मी कोण, माझा जन्म कशासाठी, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय, माझं मिशन काय, माझं कार्य काय, हे तुम्हाला आणि मला माहीत नाही. कारण आपल्याजवळ वेळ नाही. मी दुसऱ्याबरोबर बसतोय, दुसऱ्याबद्दल सर्व काय माहिती आहे. शाहरुख खान बद्दल मला सर्व काय माहिती, तेंडुलकर बद्दल मला सर्व माहिती आहे. ती लोक प्रसिद्ध आहेत, ती महत्वाची आहेत का? तुम्ही आणि मी प्रेशियस नाही? आपण पण महत्वाचे आहोत. आपल्याला सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे. पण मी माझ्यासाठी का वेळ देत नाही आणि मी स्वतःला का समजत नाही? आज मी स्वतःला समजलो असतो तर आज लग्न फुटली नसते, एकमेकापासून दूर गेले नसते, युद्ध चालू झाली नसते. आज आपल्याकडे वेळ नाही. आज आपण स्वतःला समजण्यासाठी बसत नाही. व्यस्त आहोत. कोणाचं ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. आणि म्हणून हे प्रेम जे आहे, प्रीती जी आहे, ही ऐकण्यातून वाढते. आपण एकमेकाचं ऐकलं तर आपण एकमेकांना समजू शकतो. जोडीदार आणि मुलांशी संवाद ठेवा आणि एकमेकाशी बोला. कम्प्युटरशी नाही, मोबाईलशी नाही, सोशल मीडियावर नाही. त्या सोशल मीडियावर असणारे मित्र अनोळखी आहेत, ते नाही येणार जेव्हा तुम्हाला दुःख होतं. आणि चौथा संदेश जो आहे, मार्थाच्या मेहनतीने प्रभूची सेवा करा. मार्थाने मेहनत केली, तिने प्रभूची सेवा केली. तिला कष्ट झाले असतील, पण तिने ती सेवा करण्याचं सोडून दिलं नाही. आज पॅरिसमध्ये अनेक लोक कार्य करतात. काही जण असं आहेत की त्यांना, म्हणजे आपण काही सांगितलं की त्यांना काही करेक्ट केलं, लगेच नाही, आम्ही येणार नाहीत, आम्ही करणार नाहीत. अहो, तुम्ही कोणाची सेवा करता? फादर मायकलची नाही, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करतायत की नाही? या सेवा करा आणि संपूर्ण पॅरिश एकत्र आणा. पण आज जे काय होतंय, चाललंय, ते कधी कधी वाईट वाटतं. तर मार्थाच्या मेहनतीने तुम्ही आणि मी प्रभूची सेवा करायला पाहिजे. कारण इतिहासामध्ये, चर्चमध्ये अनेक मोठी माणसं, व्यक्ती ज्या आहेत, त्यांनी देवाची सेवा केली, देवाकडे प्रार्थना केली, समाजाची सेवा केली. आणि त्यामुळे आज ते कसे आपण त्यांना ओळखत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, आजचे जे शुभवर्तमान आहेत ते तुम्हाला आणि मला, आपण पाहुण्यांचा पाहुणचार कसा करावा आणि तो करण्या अगोदर एकमेकाशी बसून एकमेकाची विचारपूस करण्याची, एकमेकाचं ऐकण्याची आज आपल्याला फार गरज आहे. आजचं जे पहिले वाचन आहे, अब्राहम आणि सारा यांनी 3 अनोळखी पाहुण्यांचा पाहुणचार केला आणि त्यांना जे हवं होतं ते दिलं. अब्राहम समृद्ध होता, पण त्याने पाहुण्यासाठी जे जेवण तयार केलं ते जेवण फार मोठं होतं, श्रीमंत होतं. त्या जेवणामध्ये
प्रेम होतं, प्रीती होती, आपुलकी होती. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, देवाचा आशीर्वाद हा अनंत आहे. त्यासाठी आपलं हृदय, आपलं घर हे देवासाठी खुलं ठेवावं, एकमेकांसाठी खुलं ठेवावं. आपल्या हृदयामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण जर आपण माणुसकीला जागा दिली तर आज जगामध्ये भांडणं तंटणं होणार नाहीत. तर प्रिय बंधू भगिनींनो, अब्राहमाला आपला आदर्श ठेवूया, मार्था आणि मेरीला सुद्धा आपला आदर्श ठेवूया, आणि देवाचा आणि एकमेकाचा पाहुणचार करणं हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहेत. येशू, मार्था आणि मेरी आणि लाजरस त्यांचा भाऊ ह्यांचा जवळचा मित्र होता. तो तुमचा आणि माझा सुद्धा जवळचा मित्र आहे. आपल्या बाजूला येऊन बसतो सुखात आणि दुःखात. आपण जेव्हा संकट येतात तेव्हा तो असतो पाठीशी, पण आपण ओळखत नाही. आपण एवढी आपल्या दुःखामध्ये आणि प्रॉब्लेम समस्यामध्ये गुरफटून गेलेलो असतो, की एवढी डीप गेलेलो असतो की तुम्हाला आणि मला प्रभू दिसत नाही. तो हळूच येऊन तुम्हाला आणि मला स्पर्श करतो आणि म्हणतोय, तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस, मी तुला कधीच सोडणार नाही, कारण तुमची नावं मी माझ्या हातावर कोरलेली आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभूचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर यावात. येशूने मार्थाचे जे काम नाकारलं नाही, आणि तो तुमचं आणि माझं कार्य आणि सेवा नाकारणार नाही, पण प्रथम प्राधान्य प्रार्थनेला, देवाला, प्रभू येशू ख्रिस्ताला द्यावं. म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आमेन.